सोलापुर जिले के बार्शी तहसील के धर्माधिकारी प्लॉट में रहने वाली एक विवाहित महिला के साथ उसके पति और साले ने शारीरिक प्रताड़ना की और जबरदस्ती उसका मुंडन कर दिया। इस मामले में पीड़ित महिला ने बार्शी पुलिस थाने में शिकायत दर्ज करवाई है। पीड़िता के अनुसार उसकी शादी 2016 में हुई थी। शुरू में सब कुछ ठीक था, लेकिन कुछ समय बाद उसे पता चला कि उसकी ननद और साले के बीच अनैतिक संबंध है। जब उसने यह बात अपने पति को बताई तो इसके बाद पति ने बार बार उसकी पिटाई शुरू कर दी। 8 मार्च की रात को पति, साले और अन्य परिजनों ने मिलकर जबरदस्ती उसका मुंडन कर दिया और उसे अपमानित किया। नमस्कार, मी राजे बोरगाव येथील सून आहे। माझं 2016 मध्ये रणजित सरवदे यांच्यासोबत लग्न झालं। त्यानंतर माझ्या घरी माझा मेहुणा महावीर मस्के आम्हाला भेटण्यासाठी येत होता, माझ्या काळजीपोटी मेहुणी म्हणून। त्यावेळी त्या काळामध्ये माझं लग्न झाल्यावर माझी ननंद सुवर्णा संतोष खुने ही तिच्या पतीसोबत भांडण करून माझ्या इथं राहत होती। त्यावेळी त्या माझ्या महावीर मस्के या मेहुण्यासोबत तिची ओळख झाली। त्यांचं ओळखीमधून प्रेमात रूपांतर झालं आणि ते आमच्या निदर्शनास आलं, माझ्या निदर्शनास आलं। मी तिच्या नवऱ्यालाही सांगितलं, माझ्या नवऱ्याला सांगितलं रणजित सरवदे यांना, तरी त्यांनी मनावर घेतलं नाही। त्यावेळी तेव्हापासून मला मारहाण करण्यात आली। लाथाबुक्क्यांनी माझा नवरा रोज मारत होता मला, घरामध्ये सतत मला टॉर्चर करण्यात आलं आणि तोच खुन्नस त्यांच्या डोक्यामध्ये होता की माझ्या मेहुण्याचं कसं लफडं उघडं करत आहे माझ्या बहिणीसोबत, म्हणून ते मला सतत टॉर्चर करत होते। तरी मी त्या प्रकरणाला वैतागून पुण्याला गेले होते। 2023 मध्ये पुण्याला निघून गेले होते। तिथून माझ्या नवऱ्याने शोध काढून माझी बातमी देऊन मला घेऊन आले आणि तुला चांगलं सांभाळतो म्हणून अशी आश्वासनं देऊन मला घेऊन आले आणि त्याच काळामध्ये 2-3 वर्ष मी तिथून निघून आले आणि राहत होते। आमचा सुखी संसार होता, तरी तो खुन्नस माझ्या मेहुण्याच्या आणि माझ्या नंदेच्या आणि माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये होताच। माझा नवरा काही काळामध्ये 9/3/2025 मध्ये त्या काळामध्ये मला घेऊन बार्शीमध्ये राहत होता। ही घटना त्या दिवशीची आहे। त्यांनी मला घरामध्ये डांबून ठेवलं। माझ्या नवऱ्याने माझे केस आणि माझ्या भोवया काढल्या आणि मला सतत मारहाण केली। मला घरामध्ये डांबून ठेवलं। माझ्या नवऱ्याने माझ्या डोक्यावर माझ्या नंदेने माझे केस ओढले। माझ्या नवऱ्याने माझे पायावर पाय ठेवून आणि महावीर मस्केने माझ्या नरड्यावर लोखंडी हत्यार ठेवून मला टॉर्चर केलं आणि मला मारण्याची धमकी दिली। तरी मी माझा जीव वाचवण्यासाठी 27/3/2025 रोजी पळून म्हणजे निघून माझा जीव वाचवण्यासाठी कासारवाडी डोळे येथे माझी बहीण राहते तिथं आले आणि येऊन नंतर मी बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आहे। माझी फक्त एकच मागणी आहे की मला या प्रकरणावर आणि माझं जे विद्रूप केलं आहे याच्यावर न्याय मिळावा आणि लवकरात लवकर मला न्याय मिळवून द्यावा, एवढीच माझी सगळ्या पुढे अपेक्षा आहे।